की बाकीचे जे प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला समजतील. ठीक आहे, ओके. आता आपण चालू जाऊया दुसऱ्या कन्सेप्टकडे. बघा, वर्तुळाकार आकृतीमध्ये आपल्याला अजून एक कन्सेप्ट सांगितला जातो. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, हा आहे रवी. आता वर्तुळाकार प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आणि त्याच्या अगोदर जे तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवावं लागणार आहेत ते कसं लक्षात ठेवायचं बघा. तुम्हाला काय समजा एक अशी आकृती दिलेली आहे. रवी हा आकाशच्या डाव्या बाजूला आहे, जो की अनिकेतच्या दुसऱ्या उजव्या बाजूला. ठीक आहे, किंवा त्याला तुम्ही असं म्हणू शकता, चौथ्या उजव्या बाजूला. आता आपल्याला जे प्रश्न सोडवायचे वर्तुळाकार मध्ये, हे तर आपण एकदम बेसिक प्रश्न बघितले. आता याच्यामध्ये तुम्हाला असं पण प्रश्न विचारले जातात, जसे की हा हिंगोली पोलीस भरती 2017 मध्ये, की एका वर्तुळाकार टेबलावरती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत व सुनील केंद्राकडे तोंड करून बोलत आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दीपक व सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जातात, पण त्या प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी इथे समजून घ्याव्या लागतील. जसं की उजवी बाजू आणि डावी बाजू कोणती आणि कोणाच्या बद्दल आपण इथं बोलत आहोत. ठीक आहे, बघा, त्वरित उजवी बाजू. आता रवी हा इथं आहे. आता आपल्याला माहित आहे की रवी हा जर केंद्राकडे बघत असेल, समजा सर्व हा केंद्राकडे बघत असतील, तर ही बाजू जी असेल ते रवीची उजवी बाजू आहे. ही पण जी बाजू आहे ती उजवी बाजू आहे. ही पण आहे ती उजवी बाजू आहे. ठीक आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा केंद्राकडे पाहत असल्यावर असं म्हणणार. पण आपल्याला काय सांगितलंय, समजा असं जर म्हणलेलं असेल, रवीच्या चौथ्या उजव्या बाजूस अनिकेत बसलेला आहे. तुम्हाला असं सांगितलं त्यांनी. ठीक आहे, ओके. तर मग अशा वेळेस आपण काय करणार, की तुम्हाला तेव्हा अनिकेतचं लोकेशन काय आहे हे समजलं पाहिजे. बघा, रवी हा इथं आहे. जर त्याची त्वरित उजवी बाजू म्हणली, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इमिजिएट म्हणतो, IMEEDIAT, इमिजिएट म्हणजे काय, त्वरित. ठीक आहे, तर रवीची त्वरित उजवी बाजू काय असणार आहे, ही असणार आहे. क्लिअर. आणि त्याची त्वरित डावी बाजू काय असणार आहे, ही असणार आहे, डावी. कारण केंद्राकडे बघत आहे तो. आलं का लक्षात. आता रवीच्या त्वरित उजव्या बाजूला म्हणल्याच्या नंतर जो कोणी व्यक्ती येईल तो इथं येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर रवीच्या चौथ्या उजव्या बाजूला. ठीक आहे, हे समजून घ्या, त्वरित उजवी आणि त्वरित बाजू डावी म्हणजे काय. त्वरित उजवी म्हणजे एकदम त्याच्या बाजूची, त्वरित डावी म्हणजे एकदम त्याच्या डाव्या बाजूची, त्याच्या बाजूची. त्याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट काय येतो, की क्रमांकानुसार, आपण त्याला म्हणतो क्रमांकानुसार. आता इथं काय दिलेलं आहे, रवीच्या चौथ्या उजव्या बाजूलाच अनिकेत आहे म्हणे. मग आपल्याला माहिती आहे की रवी इथं असणार आहे. तर मग रवीच्या अंतर हे पहिलं स्थान, हे दुसरं स्थान, हे तिसरं स्थान आणि हे चौथं स्थान. आलं का लक्षात. आता हे 5वं, हे 6वं, हे 7वं आणि हे 8वं. मग 1 2 3 4, तर अनिकेत काय असेल, इथे येईल. अनिकेत काय येईल, इथे येईल. समजलं का सर्वांना. अनिकेत कुठे येईल, इथं येईल. पण काही विद्यार्थ्यांना काय होते, कन्फ्युजन होते, की काही विद्यार्थी काय करतात, की त्यांनी जे क्रमांक मोजायचा आहे त्यांना,
त्याची जी सुरुवात इथूनच करतात रवीपासून. म्हणजे रवीलाच काय करतात त्यांनी एक काउंट करतात, एक, हे दोन, हे तीन आणि हे चार. म्हणजे त्यांच्या डायग्राम नुसार अनिकेत हा इथं येतो. ठीक आहे. बघा कुठं कुठं चुका होतात ते जे ऑब्झर्वेशन मेथड आहे त्या ऑब्झर्वेशन मेथड नुसार मी तुम्हाला सांगायलो की नेमकं कन्फ्युजन कुठं होत असते. ठीक आहे. तर तुम्हाला जेव्हा त्यांनी सांगितलेलं असते की चौथ्या क्रमांकावर, पाचव्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर किंवा दुसऱ्या क्रमांकावर, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की ज्या स्थानाचं लोकेशन दिलं त्याला तुम्हाला घ्यायचं नाहीये, त्याला वगळून जे नेक्स्ट स्टेज आहे, नेक्स्ट स्थान आहे, त्या स्थानापासून तुम्हाला पहिला क्रमांक काय आहे काउंट करायचा आहे. हे समजून घ्या सर्वांनी. हे सर्वांनी क्लिअर करून घ्या. त्याच्यामुळे रवीची जी पोझिशन आहे ती असेल इथं अनिकेतचं. ठीक आहे. ओके. आता तिसरा कन्सेप्ट काय आहे की रवी हा आकाशच्या डाव्या बाजूला. काय सांगितले? रवी हा आकाशच्या डाव्या बाजूला. जेव्हाही तुम्हाला त्यांनी डाव्या बाजूला देतील, डाव्या बाजूला, तर त्याचा अर्थ त्वरित डाव्या बाजूला हा कधीच असत नाही, कधीच असत नाही. ठीक आहे. आता जसं इथे एक आकृती काढली मी, 1 2 3 4, रवीच्या डाव्या बाजूला अनिकेत आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ रवी जर इथं असेल तर 1 2 3 4 अनिकेत इथं पण असू शकतो, 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 इथेही असू शकतो आणि इथंही असू शकतो. कारण ही त्याची काय सगळी डावी बाजू आहे. ही त्याची काय सर्व डावी बाजू. आलं का लक्षात? समजायला का सर्वांना? म्हणजे काही काही जणांना वाटते की डाव्या बाजूला म्हणजे त्वरित डाव्या बाजूला. काय काही जण काय करतात, इथं काय आहे रवी आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही सरळ सरळ काय करणार, तुम्ही काही जण इथंच काय करतात अनिकेत लिहून टाकतात. ठीक आहे. पण इथं त्वरित शब्द वापरलेला नाहीये. त्वरित शब्द त्यांनी वापरलेला नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला काय घ्यावं लागेल, इथं तुम्ही डायरेक्टली अनिकेत नाही, तो इथेही असू शकतो, इथे त्याची पॉसिबिलिटी काहीही असू शकते. ओके. येस. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे दुसरं, की जेव्हा तुम्हाला डायग्राम दिलेली असते, ओके, आता समजा ही डायग्राम आहे पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8, रवी, मोहन, आकाश, सीमा, राजेश, कुमार, अनिकेत आणि सौरभ. ठीक आहे. आता हे सर्व बघा कोणाकडे, केंद्राच्या बाजूला बघलेले. आता केंद्राकडे यांचं जेव्हा सगळे असतील तेव्हा रवीची ही असणार आहे उजवी बाजू, ही असणार आहे डावी बाजू. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीनं सौरभची ही असणार आहे उजवी बाजू आणि ही असणार आहे त्याची डावी बाजू. तसंच अनिकेतची ही असणार आहे उजवी बाजू आणि त्याच्यासमोर ही असणार आहे ही याची डावी बाजू. आलं का लक्षात? कुमारची ही असणार आहे उजवी बाजू आणि ही असणार आहे डावी बाजू. पण जेव्हा राजेशकडे येतो आपण तेव्हा काही जणांचं असं कन्फ्युजन होऊ शकते की राजेश हा काय करायला केंद्राकडे बघत आहे, याचा अर्थ तो दक्षिणेकडे बघत आहे, दक्षिणेकडे बघत आहे असं काही जणांना इथे वाटू शकते, काही जणांना इथे कन्फ्युजन होते. पण सर्वांनी समजून घ्या, राजेशची ही तो केंद्राकडे बघत आहे म्हणजे त्याचं अटेन्शन जे आहे केंद्राकडे आहे, त्याच्यामुळे ही त्याची काय असेल, ही त्याची काय असेल उजवी बाजू असेल आणि ही त्याची काय असेल डावी बाजू असेल. परत सीमाची आहे ही उजवी बाजू असेल, ही डावी बाजू असेल. आकाशची उजवी बाजू असेल, ही डावी बाजू असेल आणि मोहनची सुद्धा ही उजवी बाजू असेल आणि ही डावी बाजू असेल. ठीक आहे. खूप बेसिक तुम्हाला सांगायलो मी की कुठं विद्यार्थी जे आहेत ते कन्फ्यूज होतात. ओके. दिशा कोणती उजवी आणि कोणती बाजू डावी आहे समजून घ्या सर्वांनी.
त्याच्याशिवाय तुम्हाला बाकी जे जे आहे ते समजणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर? येस. कन्सेप्ट 2 क्लिअर? ओके ओके येस. बघा आता दीक्षिता कांबळे येस येस येस. आता ईशान्येकडे दक्षिणेकडे दक्षिणेकडे बघत आहेत, दक्षिणेकडे बघत आहेत असं सांगितलंय त्यांनी. तर मग आता जेव्हा दक्षिणेकडे बघत असतील, मी तुम्हाला स्वतः हे इथे डायरेक्टली आकृती काढून दाखवायलो जेणेकरून तुम्हाला रिअल टाइम मध्ये समजावं की कशा पद्धतीने हे करायचं. आता जर तुम्हाला उत्तरेकडे केंद्राकडे नाही न बघता त्यांनी दक्षिणेकडे बघत म्हणजे केंद्राकडे बघत नाहीये. हा ए आहे, हा बी आहे, हा सी, हा डी, हा ई, हा एफ, हा जी आणि हा एच. ओके येस ठीक आहे. तर आता बघा, तर जेव्हा केंद्राकडे आपण जेव्हा बघतो केंद्राकडे, तेव्हा आपली उजवी बाजू ही काय असते? आकृतीची उजवी बाजू असते है ना. पण जेव्हा उलट बघतो तेव्हा आपली उजवी बाजू काय असते? त्यांची डावी बाजू असते. म्हणजेच आता हे सर्वजण कुठं बघत आहेत? केंद्राच्या विरुद्ध दिशेला बघत आहेत. याचा अर्थ काय होईल की त्यांची सगळ्यांची जी दिशा आहे ती कोणाकडे आहे? दक्षिणेकडे आहे. काय आहे? दक्षिणेकडे आहे. त्याच्यामुळं ही आपली कोणती बाजू आहे बघा. विद्यार्थ्यांना आता इथं कन्फ्युजन होते. समजा मी जर म्हणलं की ईच्या डाव्या बाजूला महेश आहे असं जर मी म्हणलं तर समजून घ्या इथं आता की ई हा इथं आहे आपला. तर ईची डावी बाजू कशी हे एका सेकंड मध्ये कसं कन्फ्युजन मिटवायचं कन्फ्युज न होता. आता आपल्याला माहित आहे की इथं आहे आणि ईची ही बाजू काय असणार आहे? उजवी असणार आहे. जर हे जर केंद्राकडे बघत असणार आपण तर, पण हा केंद्राकडे बघत नाहीये, ती त्याची काय असणार? त्याच्या उलटी. म्हणजेच हे जी जिथं उजवी दिशा होती ती काय असणार आहे? डावी दिशा होऊन जाईल. आलं का लक्षात? आता एची आपण जर केंद्राकडे बघितलं तर ही उजवी दिशा होती, पण याच्या उलट होऊन जाईल, ही डावी दिशा होऊन जाईल. ही डावी, परत ही डावी, ही डावी दिशा, ही डावी दिशा. म्हणजे महेश काय असेल? इथं असेल. क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे आपली जी उजवी दिशा होती ती डावी दिशा होऊन जाईल. मग तुम्ही काय करायचे की तुमची उजवी दिशा तुम्हाला लक्षात पाहिजे केंद्राकडे बघत असताना आणि तुमची डावी दिशा तुम्हाला लक्षात पाहिजे. जर तुम्हाला उजवी आणि डावी क्लिअर झालं की त्याचं तुम्हाला काय करून टाकायचं? डायरेक्टली उलट करून टाकायचं. आता समजा मी म्हणलं की बाबा जीची काय आहे? उजवी दिशा कोणती? आता जर हा केंद्राकडे बघत असला असता तर त्याची उजवी दिशा ही असली असती, पण आता तो केंद्राकडे बघत नाही तर जीची उजवी दिशा काय असेल? ही असेल. क्लिअर आहे सर्वांना? कमान येस ऑर नो? येस ठीक आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट नंबर 3, आता सर्वात महत्वाचा कन्सेप्ट. त्याच्यानंतर आपण एक उदाहरण बघू. दिशा व माहिती. तुम्हाला मी रिअल टाइम मध्ये काढून सांगायलो. ठीक आहे. ए बी सी आणि डी. ओके. आता आपल्याला असं म्हणलंय ए च्या तिसऱ्या डाव्या बाजूस, ए च्या तिसऱ्या डाव्या बाजूस पी आहे, जो की तीच्या दुसऱ्या बाजूस आहे. असं दिलेलं. तर तुम्हाला जेव्हा दोन वाक्य संयुक्त दिलेले असतात बघा, संयुक्त, तेव्हा तशा त्या वाक्यामध्ये त्याचं उदाहरण कसं समजून घ्यायचं हे समजून घ्या. ठीक आहे. आता इथं काय दिले त्यांनी, काय सांगितले तुम्हाला? ए च्या, आता मी हे थोड्या वेळासाठी मिटवतो. ए साठी ठेवू आपण. ओके. आता काय सांगितलं त्यांनी की ए च्या तिसऱ्या डाव्या बाजूस, आता ए इथं आहे केंद्राकडे बघायला, त्याची ही काय असेल? उजवी बाजू असेल, ही डावी असेल. तर मी या ए ला काय करणार? इथं मला माहित आहे हे पहिलं, हे दुसरं आणि हे काय असेल? हे तिसरं. हे
तिसरं पोझिशन असेल. तर एच्या तिसऱ्या डाव्या बाजूला मग मी ए ला मोजणार नाही. ए एक पहिलं स्थान, एक दुसरं स्थान, एक तिसरं स्थान. एच्या तिसऱ्या बाजूस पी आहे. तो काय आहे? पी आहे. आलं का लक्षात? आणि पुढे काय म्हणले? जो की. आता हे जो जे वाक्य आहे ना, तर हे कोणासाठी आलेलं आहे? हे पी साठी आलेलं. हे सर्वांनी समजून घ्या. काय आलेलं आहे? काय आलेलं आहे? हे वाक्य पी साठी आलेलं आहे. इथं प्रत्येक विद्यार्थ्यांना जेव्हा जो की हा शब्द वापरला जातो तेव्हा खूप कन्फ्युजन होत असते. तेव्हा तुम्ही समजून घ्या की त्याच्या अगोदर जो अक्षर आलेलं आहे त्याच्याबद्दल ते काय आहे ते तुम्हाला माहिती सांगत आहे ते. ठीक आहे. तर जो की सीच्या दुसऱ्या कोणत्या बाजूस आहे म्हणे? हे उजव्या बाजूस आहे. ठीक आहे. आता पी आपल्याला मिळाला, तर मग पी जो की सीच्या दुसऱ्या बाजूस आहे. तर मग आता काही विद्यार्थी काय करतील? इथं सीचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करतात ते. ठीक आहे. काय करतात? आता सी इथं येईल का? सी इथं येईल का? सी इथं येईल असं बघतात. पण त्यांनी तुम्हाला सांगितले बघा, हे कन्फ्युजन मिटवण्यासाठीचा सर्वात सोपा प्रश्न, तुम्हाला पीचं लोकेशन मिळाले, ते तुम्हाला पीचं लोकेशन मिळाले हे कन्फर्म आहे. तुमचा ए कन्फर्म आहे. आता तुम्हाला सांगितले की पी जो की सीच्या दुसऱ्या उजव्या बाजूस आहे. ठीक आहे. तर पीच्या दुसऱ्या उजव्या बाजूस सी आहे म्हणे. ठीक आहे. ओके. आता इथं पी आणि इथं सी. आलं का लक्षात? तुम्हाला माहिती कोणाच्या सापेक्ष सांगितली त्यांनी? पीच्या. आणि अक्षर पी दिले आणि माहिती सी सांगितले. तर काय सांगितले त्यांनी? जो की सीच्या दुसऱ्या उजव्या बाजूस. ठीक आहे. तर मग तुम्ही काय करणार? सी इथं आहे, सीची उजवी बाजू इथं ही पहिली आणि ही असेल दुसरी. मग सीच्या पहिल्या आणि दुसऱ्या बाजूस इथं काय असणार आहे? पी असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ बघा, आता तुम्हाला काय मिळालेलं आहे? पीचं लोकेशन काय मिळालेलं आहे? पीचं लोकेशन मिळालेलं आहे. एक मिनिट. तुम्हाला इथं पीचं लोकेशन मिळालेलं आहे. आता सीच्या उजव्या बाजूस पी आहे, तर पीच्या बघा पी पी इथं झाला आपला, ही एक जागा. तर पीच्या दुसऱ्या डाव्या बाजूस काय असेल? पी असेल. आलं का लक्षात? समजलं का सर्वांना मी काय म्हणण्याचा प्रयत्न करायला होते? तुम्हाला इथं माहिती पीच्या सापेक्ष सांगितली होती, पण पीच्या सापेक्ष तुम्हाला सीचं स्थान काढण्यासाठी अवघड जाऊ शकते. तेव्हा तुम्ही काय करून घ्यायचं त्याला, की एका लांगेला, जसं मला माहित होतं, मला सी माहित आहे कुठं आहे, सी ची उजवी बाजू मला माहित आहे, सी ची डावी बाजू मला माहित आहे. मला माहित आहे हे पहिलं स्थान, हे दुसरं स्थान, हे पहिलं स्थान आणि हे दुसरं स्थान. सीच्या दुसऱ्या उजव्या बाजूस म्हणजे सी, त्याची उजवी बाजू ही आहे, त्याची पहिलं स्थान आहे, दुसरं स्थान. आता पी आला. याचाच अर्थ आता मला सी कुठं आहे माहित नाही, पण मला पी माहित आहे कुठं आहे. पी हा इथं आहे. तर पी ची मला माहित आहे की ही उजवी बाजू आहे आणि ही जी आहे ही डावी बाजू आहे. त्याच्यामुळं पी हा सीच्या दुसऱ्या उजव्या बाजूस आहे. याचाच अर्थ पीच्या दुसऱ्या डाव्या बाजूस कोण आहे? सी आहे. म्हणजे पीची ही जी डावी बाजू असेल ती कोणती असणार आहे? ही असणार आहे. म्हणजे सीचं लोकेशन काय असेल? इथं असेल. आलं का लक्षात सर्वांना? क्लिअर? हे समजून घ्या की माहिती कशी चेंज करून घ्यायची, त्याची दिशा कशी बदलायची आणि त्याची माहिती कशी चेंज करायची हे तुम्हाला मी सांगायलो. ओके. ठीक आहे. आलं का लक्षात? याचा एक सिंपल कन्सेप्ट आहे की जर पीच्या दुसऱ्या डाव्या बाजूस सी आहे, याचाच अर्थ काय होईल? समजा मी तर सी लिहिला, तर सीच्या पीच्या दुसऱ्या डाव्या बाजू सी आहे म्हणे. ठीक आहे. इथं मी पी आहे, पीची दुसरी डावी बाजू, डावी बाजू काय असेल? ही आणि ही. तर पीच्या दुसऱ्या डाव्या बाजूस तर इथं असेल सीचं लोकेशन. आता या जर हे कोणाच्या बघा, आता इथं समजून घ्या, त्यांनी पीच्या सापेक्ष आपल्याला माहिती सांगितली त्यांनी. यांनी कुठं सांगितली माहिती? पीच्या सापेक्ष सांगितली. पण याच वाक्याचं कन्वर्जन असं होते, सीच्या दुसऱ्या उजव्या बाजूस पी आहे. इथं डावे आणि ही इथं उजव्या. ठीक आहे. कारण इथं पी होता आणि इथं आहे सी. समजून घ्या काय होत. क्लिअर? कारण पीच्या माहिती सापेक्ष सांगितलेली असल्यामुळे तुम्हाला इथं डावे दिलेली आहे. पीच्या दुसऱ्या डाव्या बाजूस सीच आहे, याचाच अर्थ होतो सीच्या दुसऱ्या उजव्या बाजूस पी आहे. आलं का लक्षात? क्लिअर आहे सर्वांना?
इथंच विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन होते. ते कन्फ्युजन मी क्लिअर करण्यासाठी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आता इतकं. तर आता आपण या सर्व माहितीच्या आधारावर आता आपण बघूया की कशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. आता बघा इथं सांगितलंय त्यांनी की एक वर्तुळाकार टेबलाभोवती, आता आपण एक क्वेश्चन बघूया कसा सॉल्व्ह करायचा. की एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत व सुनील केंद्राकडे तोंड करून बोलत आहे. ठीक आहे. तर आपण अगोदर काय करणार, सर्वात अगोदर बघणार की व्यक्ती किती आहे. काय करणार, व्यक्ती किती आहेत आपण हे बघणार. एक वर्तुळाकार टेबल म्हणलेला आहे, तर आपण सर्वात अगोदर त्याचा टेबल काढून घेऊ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही झाली स्टेप नंबर 1. आता परत माणसं किती आहेत, स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील, टोटल 5. तर 1 2 3 4 5. ठीक आहे. आलं का लक्षात, क्लिअर. आता बघा हे काही जणांना काही विद्यार्थ्यांना काय वाटते की आपण 4 दिशेला 4 काढले, सर 5वं मी इथं काढू का, इथे काढू का, इथं काढू का, इथे, कारण हे आग्नेयला होईल, हे ईशान्येला होईल, नैऋत्येला होईल, वायव्येला होईल, असं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असते. पण प्रश्न इथं तुम्हाला त्याच्या दिशेचा विचारलाय की कोण कुठं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे कुठेही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आलं लक्षात. मग आपण काय काढलं, एक सर्कल काढलं, 1 2 3 4 5. आता आपल्याला काय घ्यायची आहे ती इन्फॉर्मेशन. बघा सर्वात अगोदर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. ठीक आहे. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. मग आपल्याला काय करायचंय, आता अनिल आणि सुनील कुठं असतील हे आपल्याला माहित नाही. ओके, ही माहिती काय आहे, डेफिनेट नाहीये. मग त्याच्यामुळे आपण याच्याकडे काय करणार, लक्ष देणार नाही. दुसरं काय सांगितलं नाही, दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस आहे म्हणे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण अजून एक याची पॉसिबल डायग्राम काढली, 1 2 3 4 5. कळालं का, आपण काय काढली, अजून एक डायग्राम काढली. आता लक्ष द्या इथे काय आहे की दीपक सुनीलच्या त्वरित बाजूला, म्हणजे आता काही जण काय करतात, इथं दीपक लिहितात. ठीक आहे. इथं काय करतात, दीपक लिहितात आणि दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला. मग आता सुनील इथं लिहिणार का इथं लिहिणार हे विद्यार्थ्यांना कळत नाही. हे विद्यार्थ्यांना कळत नाही, त्याच्यामुळे आता मग इथं कन्फ्युजन होते. मग यासाठी मी तुम्हाला सांगत होतो की बघा इथं थोडं जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलात तर दीपक सुनीलच्या त्वरित बाजूस, म्हणजे ज्याची दिशा दिलेली आहे तुम्हाला, तुम्हाला काय करायचंय ते नाव सर्वात अगोदर लिहून घ्यायचे. तर तुम्ही दीपक न लिहिता इथं मी काय करतो, सुनील लिहून घेतो. ठीक आहे. आणि मला माहिती आहे की सुनीलच्या त्वरित उजवी बाजू, आता हे केंद्राकडे बघत आहे, कुठे बघत आहेत, केंद्राकडे बघत आहेत. त्याच्यामुळे आता मला माहिती आहे की सुनीलची कोणती असेल, ही बाजू उजवी बाजू असेल, कारण ही काय आहे, माझी उजवी बाजू आहे, आणि हीच बाजू काय असेल, याची डावी बाजू असेल. आहे का क्लिअर सर्वांना. काही जणांचा आन्सर यायले अनिल 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 अनिल. ओके ओके, ठीक आहे. येस, सुमित देशमुख अनिल, ज्योत्सना गायकवाड अनिल, श्रीकृष्णा हिरव्या अनिल, हर्षदा बारगे अनिल. हा ठीक आहे, ओके, येस क्लिअर. रोहित अनिल. हा, तर मी काय केलं, अगोदर सुनीलचं लोकेशन फिक्स केलं, कारण दीपकचं लोकेशन मी फिक्स केलं नाही, कारण मला माहित आहे की सुनीलची जागा काय आहे हे कन्फर्म. आलं का लक्षात, सुनीलची जागा काय आहे ही कन्फर्म आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, सुनीलचं लोकेशन इथं फिक्स केलेलं आहे. आणि सुनीलची उजवी बाजू मला माहित आहे कोणती आहे, आणि कोणती सांगितले त्यांनी, त्वरित उजवी बाजू. तर सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस कोण बसलेला आहे, दीपक बसलेला आहे. तर इथं येईल दीपक. ओके. हा, आता आपण जाऊया पुढच्या याच्याकडे. आता पुढे काय सांगितले त्यांनी, दीपक सुनीलच्या, मग आता अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे म्हणे. ओके. आता बघा सुनील इथं आहे आणि सुनील आणि अनिलच्या मध्ये काय प्रशांत आहे, तर सुनील इथं असेल तर ऑटोमॅटिकली सुनील आणि इथं काय असेल, प्रशांत असेल. ठीक आहे. ओके. हा, हे मी मिटून घेतो या साईडचं. इथं सुनीलचं लोकेशन मिळालं आपला, सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस, म्हणजे इथं काय येईल, सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस दीपक. ओके. सुनील आणि दीपक मिळाले. आणि आता आपल्याला सांगितले की अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे.
आता आपल्याला सुनीलचं लोकेशन माहित आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली इथं काय येईल, सुनील व अनिल यांच्यामध्ये प्रशांत आहे, तर इथे येईल प्रशांत आणि इथं येईल अनिल. ओके. आता इथे जर आपण बघितलं की इथे सुनील असताना काही जणांना इथं वाटू शकते की सर तुम्ही इथं अनिल का घेतला नाही. ठीक आहे, कारण का आपल्याला इथं अनिल का घेता येणार नाही बघा, कारण सुनील आणि अनिल या दोघांच्या मध्ये जो व्यक्ती आहे तो असणार आहे प्रशांत. ठीक आहे, आणि प्रशांत जो आहे तो ऑलरेडी आपल्याला इथं लिहावं लागणार आहे, पण ही ऑलरेडी जागा दीपक इथं दीपक असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं प्रशांत येणार नाही. त्याच्यामुळे आपण ही जी पॉसिबिलिटी आहे त्याची वर्क करणार नाहीये. त्याच्यामुळे आपण काय केलं, त्याला या बाजूने घेतलो आणि अनिल आणि प्रशांत इथं येईल आणि सुनील इथं येईल. क्लिअर आहे? ओके. आता पुढे बघा, पुढे काय सांगितलं त्यांनी की आता आपल्याला सुनीलचं लोकेशन मिळालं, प्रशांतचं मिळालं, अनिलचं मिळालं आणि दीपकचं मिळालं. 4 लोकेशन आपल्याला मिळालेले आहेत बघा. की मग उरलं कोण, स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत आणि सुनील. सुनील झाला, प्रशांत झाला, दीपक झाला, अनिल झाला. राहिलेला कोण आहे, स्वप्नील. तर हे असेल स्वप्नील. ठीक आहे, अगदी त्याच पद्धतीनं सुनील इथं आहे, प्रशांत इथं आहे, तर परत इथं असेल अनिल आणि अनिल मध्ये आणि दीपक मध्ये उरलेला कोणीच नाहीये, उरलेला आहे फक्त स्वप्नील. तर स्वप्नीलचं हे लोकेशन होऊन जाईल. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे की तर सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण. ठीक आहे, तर स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असणार आहे बघा, ही स्वप्नीलची ही उजवी बाजू, ही असेल त्याची डावी बाजू. तर करेक्ट आन्सर जे असणार आहे ते अनिल. ठीक आहे, सो 100% हे करेक्ट आन्सर, 100% हे करेक्ट आन्सर. क्लिअर आहे का सर्वांना? हे कमाने सर अनिल अनिल सर्वांचा ऑलमोस्ट सर्वांचा आन्सर करेक्ट आलेला आहे. करेक्ट करेक्ट सर्वांचा आन्सर करेक्ट. इथपर्यंत कोणाला काय डाऊट? येस, ओके, क्लिअर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि वर्तुळाकार ते जेव्हा तुम्ही केव्हाही प्रश्न सोडवत असता तेव्हा तुम्हाला त्याची बाजू आणि त्याची दिशाज्ञान हे तुम्हाला जे बदलता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला ते दिशाज्ञान बदलता येईल तेव्हाच तुम्ही काय करू शकता, त्याला तुमच्या पद्धतीने काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. जसं की पी हा सीच्या उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, तर आणि जर तुम्हाला त्या दिशामध्येच जे असेल जर कन्फ्युजन असेल तर तुम्हाला काय होईल, ते पुढे त्याच्यामध्ये काहीही कळणार नाही. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट ही आहे की समोरासमोर जेव्हा समोरासमोर बसलेले असतात तेव्हा समोरासमोर आपण आता एक उदाहरण बघू. कोणाला काय डाऊट? नो डाऊट, नो डाऊट. ठीक आहे, आता ठीक आहे, हे थोडंसं स्लो पद्धतीने घेतलेलं आहे मी, कारण एकदा तुम्हाला दिशा समजल्या की नंतर तुम्हाला काय असेल कोणत्याही प्रकारची अडचण ही आहे ती जाणार नाही. ठीक आहे, ओके. आता बघा, समोरासमोरचा एक कन्सेप्ट तुम्हाला विचारला जातो. आता जसं इथं समजा जर दिलेलं असेल की अ, ब, क व ड हे समोरासमोर बसलेले आहेत. तुम्हाला जाणीवपूर्वक हे प्रश्न रिअल टाइम मध्ये सांगण्यात आलेले. समोरासमोर बसलेले आहेत. अ चे तोंड पूर्वेकडे आहे. ठीक आहे, ड चे तोंड उत्तरेला आहे. उत्तरेला आहे असं थोडक्यात तुम्हाला जर दिलेलं असेल. ठीक आहे, तर दक्षिणेकडे कोणाचं तोंड आहे? आता समोरासमोर जेव्हा तुम्हाला शब्द येतो ना, समोरासमोर, तेव्हा विद्यार्थ्यांना काय वाटते की 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे, आणि अजून एक लिहितो 1 2 3 4. समोरासमोर म्हणल्याच्या नंतर तुम्ही जर अ इथे देत असाल तर इथं काय येईल, अ आणि ड इथं येईल. आणि समजा जर अ तुम्ही इथं पूर्वेला लिहित असाल तर ड इथं येईल. समजा तुम्ही अ दक्षिणेकडे लिहित असाल तर उत्तरेकडे ड येईल. आणि समजा जर तुम्ही अ
पश्चिमेकडे येत असेल तर ड याच्याकडे येईल. मग त्यासाठी तुम्हाला अ ची जी दिशा आहे ती माहित असणं महत्वाचं आहे. आता इथं काय दिलेलं आहे त्यांनी बघा, जसं तुम्हाला काय करतात एक्झाम मध्ये अ चे तोंड पूर्वेकडे दिलेलं आहे, म्हणजे मग ऑटोमॅटिकली अ चे तोंड पूर्वेकडे आहे, तर याचा अर्थ तुम्हाला ही डायग्राम कन्सिडर करावी लागेल. ही डायग्राम ऑटोमॅटिकली काय होईल, सॉल्व्ह होईल. पण काही विद्यार्थी काय करतात की काही विद्यार्थ्यांना डायरेक्टली हे 4 प्रकारच्या पॉसिबिलिटीज अगोदर त्यांनी काढून घेतात. तुम्हाला असं करायचं नाहीये. तुम्हाला अगोदर बघायचं आहे की तुमच्याकडे डेफिनेट जी आहे ती जी माहिती कोणती देण्यात आलेली आहे. ओके, आता बघा अ चे तोंड कोणाकडे आहे, पूर्वेकडे आहे. तर अ इथं असेल तर त्याच्या समोरासमोर म्हणल्यावर ड हा पश्चिमेकडे असेल. ओके, तर सॉरी, आता अ चे तोंड पूर्वेकडे आहे, ड चे तोंड तुम्हाला काय दिलेलं आहे, इथं उत्तरेला दिलेलं आहे. मी तुम्हाला याची कन्सेप्ट सांगत होतो. तर पुढे काय सांगितलं त्यांनी की तर दक्षिणेकडे कोणाचे तोंड आहे असं जर तुम्हाला विचारलं असेल समोरासमोर अ ब कड मध्ये, तर काय येईल, इकडे ब येईल. तर समोरासमोरचा जेव्हा कन्सेप्ट येतो तेव्हा तुम्हाला हे 4 पॉसिबिलिटीज डायरेक्टली काढत बसण्याची गरज नाही. तुम्ही जी डेफिनेट इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही त्याच्यावरती काय करू शकता, फोकस करू शकता. आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळे तुमचा हा वेळ काय याच्यामध्ये वाचणार आहे. तुम्हाला बैठक व्यवस्था असेल किंवा कोणत्याही प्रकारचे किंवा लिनियर अरेंजमेंट असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत दिशा क्लिअर असणार नाही, जसं की आपण इथे बघितलं होतं की तुम्हाला तोपर्यंत हे दिशा मधलं जे कन्फ्युजन असणार नाही, जसं जे पूर्वेकडे कोणतं आणि पश्चिमेकडे कोणतं, उजवी बाजू आणि डावी बाजू, तोपर्यंत तुम्हाला याच्यावरती प्रश्न जे आहे ते सोडवण्यासाठी अडचण ही येऊ शकते. आलं का लक्षात? तरी सर्वांनी अगोदर डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती हे समजून घ्यायचं आहे. आणि गोलाकार प्रकारची वर्तुळ व्यवस्थाचे प्रश्न तुम्ही जेव्हा सोडवता तेव्हा तुम्हाला या गोष्टीवर फोकस करायचा आहे की सर्वच्या सर्व सदस्य कोणत्या बाजूला बसलेले आहेत. जर केंद्राकडे बसलेले असतील तर ते सर्वच्या सर्व त्यांची जे आपली उजवी बाजू ही त्यांची उजवी बाजू होईल आणि आपली डावी बाजू ही त्यांची डावी बाजू असेल. आलं का लक्षात सर्वांना? ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय डाऊट? समोरासमोर हे कळालं नाही, बघा लक्ष द्या. ज्योत्स्ना गायकवाड म्हणत आहेत की समोरासमोर कळालं नाही. बघा समोरासमोर म्हणजे काय की जेव्हा आपल्याला असा कन्सेप्ट दिलेला जातो की अ ब क आणि ड, ठीक आहे, हे समोरासमोर आहेत, समोर बसलेले आहेत. समोरासमोर हा शब्द दिलेला असतो. ठीक आहे, आता अ आणि ब आणि क आणि ड हे समोरासमोर बसलेत, तर तुम्हाला काय करायचं आहे इथे की 1 2 3 4. आता समोरासमोर म्हणल्यावर या दोघांची एक जोडी असेल आणि या दोघांची एक जोडी असेल. ओके, आता आणि एक मग आता मी अ च जे आहे ते इथं लोकेशन घेऊ शकतो, पण अ हा इथं पण असू शकतो, अ हा इथं पण असू शकतो आणि अ हा काय असतो, इथं पण असू शकतो. ठीक आहे, पण काही विद्यार्थी काय करतात, समोरासमोर म्हणल्याच्या नंतर ही पहिली आकृती काढतात, दुसरी आकृती काढतात, तिसरी आकृती काढतात आणि चौथी आकृती काढतात. ओके, ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का की अगोदर याच्या पुढे जी दिलेली इन्फॉर्मेशन त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जसं तुम्हाला इथं त्यांनी दिलेलं असते अ हा पूर्वेकडे बसलेला आहे, पूर्वेकडे बसलेला आहे. कुठं बसलेला आहे, पूर्वेकडे बसलेला आहे. मग अ चं लोकेशन हे आहे, तर ऑटोमॅटिकली ही तुमची जी डायग्राम आहे ती काय होईल, ही रॉंग होऊन जाईल. म्हणजे ही तुमची डायग्राम रॉंग होईल, ही रॉंग होईल आणि ही रॉंग होईल. अ हा पूर्वेकडे आहे. अ आणि ब काय आहे, त्यांनी काय दिलेले सांगितले की अ आणि ब दोन्ही समोरासमोर. अ इथं असेल तर ब हा इथं असेल. ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला सांगितलं त्यांनी ड चे तोंड उत्तरेकडे आहे. ड चे तोंड कोणाकडे आहे, उत्तरेकडे. तर आता बघा या याच्यामध्ये उत्तर दिशा तुम्हाला माहित आहे, इथं आहे ड, तर मग ब हा कुठं आहे, तर ब काय असेल, हा दक्षिणेकडे असेल. ब इथं असेल आणि ब ची दिशा कोणती असेल, ही दक्षिण. क्लिअर आहे सर्वांना? ओके, हा लक्ष संबंध रिपीट केलोय मी. येस, व्हेरी गुड. असं काय डाऊट असेल तर विचारत चला. व्हेरी गुड. ज्योत्स्ना गायकवाड क्लिअर आहे का आता? आता इथं काय कन्फ्युजन काय होईल तुम्हाला की अ आणि ब समोरासमोर असल्यामुळे क आणि ड ची जोडी आहे, पण त्यांनी तुम्हाला सांगितले की ड हा कुठं बसलेला आहे, उत्तरेकडे. मग त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली काय असेल, हे क च जी दिशा असेल ती दक्षिण असेल. येस, संदीप पवार प्रॅक्टिस साठी काही उदाहरणे द्या.
हा, व्हेरी गुड. आपण प्रॅक्टिससाठी जे आहे ते माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती मी प्रॅक्टिससाठी उदाहरणं पोस्ट करणार आहे. आलं का लक्षात? वेळेचं बंधन लक्षात घेता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये प्रॅक्टिस 2 वेळ जाणार. बरं, ब, ठीक आहे. येस, हा, क आहे इथे, क इथे आहे, क आहे, ब इथं आहे. लक्ष द्या. अ कुठे बसलेला आहे आपला सांगितलं होतं पूर्वेकडे, तर इथं अ असेल. अ आणि ब समोरासमोर, तर ब इथं असेल. पण त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं होतं की ड चे तोंड हे उत्तरेकडे आहे, तर ड हा इथे झाला, तर उरला कोण? क. तर क ची ही जी दिशा असेल ती असेल दक्षिण. ठीक आहे, ओके, ठीक आहे. आणि असं पण तुम्ही एक लक्षात देऊ शकता की दिशा उरलेलीच नव्हती कोणती, तर हे क होऊन जाईल. येस, प्रॅक्टिससाठी जे उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण टेलिग्राम ग्रुपवरती मी पोस्ट करणार आहे. ओके, आता वेळेचं बंधन लक्षात घेता आपल्याला एक लिमिटेड प्रकारचेच उदाहरणं आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जो आहे ते केलेला आहे. आलं का लक्षात सर्वांच्या? तर ज्योत्स्ना गायकवाड, ओके, क्लिअर. आय होप हे सर्वांना क्लिअर असेल. तर आजच्या सेशन मध्ये आपण काय शिकलो? ठीक आहे, आजच्या सेशन मध्ये आपण शिकलो की कशा पद्धतीनं जे आहे की अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे. ओके, तर आपण 5 मिनिटांमध्ये बघूया की आजच्या सेशन मध्ये आपण काय काय शिकलो. बघा, सर्वात अगोदर आपण बघितलं की जर दिशा दिलेली असेल तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यासाठी तुम्हाला दिशा समजून घेणं महत्वाचं आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं सांगितलं असेल, बैठक व्यवस्थेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न जो असणार आहे तो कोणता असेल की काही जे सदस्य आहेत ते सरळ रांगेमध्ये बसलेले आहेत. ओके, मग तिथं तुम्हाला उजवी दिशा कोणती, डावी दिशा कशी? कन्सेप्ट नंबर 1 काय असणार आपला? जेव्हा तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्व जे सदस्य आहेत ते उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत आणि ते एका सरळ रांगेत बसलेले आहेत, तेव्हा तुमची ही उजवी दिशा असेल, तुमचा जो उजवा हात, तुमची उजवी दिशा तीच त्या सदस्याची उजवी दिशा असेल आणि तुमची जी डावी दिशा आहे तीच त्या सदस्याची काय असेल, डावी दिशा असेल. त्याच्यानंतर कन्सेप्ट नंबर 2 आपण बघितला. जर तुम्हाला सांगितलं असेल की सर्वच्या सर्व सदस्य हे दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत, तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचे की तुमची जी उजवा हात आहे ती जी तुमची उजवी दिशा असेल ती त्याच्या उलट असेल. ठीक आहे, ती काय असेल, डावी दिशा असेल. त्याच्यानंतर आपण बघितलं की वर्तुळाकार व्यवस्थामध्ये आपण काय करणार की जेव्हा तुम्हाला दिलेले की सगळ्यांचे जे चेहरे जे केंद्राकडे बघत आहेत, तेव्हा तुमची उजवी दिशा ही त्यांची उजवी दिशा असेल आणि तुमची डावी दिशा ही त्यांची डावी दिशा असेल. पण याच्या उलट जर तुम्हाला असं दिलेलं असेल की जर सर्वच्या सर्व विद्यार्थी, सर्वच्या सर्व सदस्य वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेला बसलेला असेल, तर लक्षात घ्या की तुमची उजवी दिशा ही त्यांची डावी दिशा असेल आणि तुमची डावी दिशा ही त्यांची उजवी दिशा असेल. हे आपण बघितलं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा 5वा कन्सेप्ट बघितला की दिशेचं ज्ञान घेत असताना कोणत्या सापेक्ष आपल्याला माहिती दिलेली आहे. यमच्या डाव्या बाजूला, दुसऱ्या डाव्या बाजूला पी आहे, याचाच अर्थ पीच्या दुसऱ्या उजव्या बाजूला काय आहे, डी ए आहे, असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि जेव्हाही तुम्हाला जो की हा शब्द दिलेला असतो तेव्हा तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की त्याच्या अगोदर जे आलेलं विधान आहे त्या विधानाच्या सापेक्ष तुम्हाला त्या दिशेचं ज्ञान घ्यायचं. उजवी असेल तर उजवी आणि डावी असेल तर डावी. आणि शेवटचा कन्सेप्ट आपण बघितला समोरासमोर करत असताना तुम्हाला 4 प्रकारच्या पॉसिबिलिटी येतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी जी पॉसिबिलिटी दिलेली आहे त्या पॉसिबिलिटीचा विचार करून बेनाकरती काढायची आहे. ठीक आहे, तर हे सर्व होतं बैठक व्यवस्थेबद्दल. बाकी कोणाला काही जर डाऊट असेल तर आपण काय करू शकता, तुम्ही मला माझं जे टेलिग्राम डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे तिथे तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल. आजच्या क्लासमध्ये झालेलं जे पीपीटी पीडीएफचं सेशन आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं मिळणार आहे. जर तिथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याकडे टेलिग्राम ओपन होत नसेल, समजा एका लेटेस्ट जर व्हर्जन नसेल तुमच्याकडे, तर ते टेलिग्राम ओपन होणार नाही. तर तुम्ही टेलिग्राम मध्ये जाऊन सर्च बॉक्स मध्ये सुमित सर ऑफिशियल सर्च करू शकता, तुम्हाला माझ्या तिथे ग्रुपची लिंक मिळेल. आलं का लक्षात? आणि दुसरे कोणतेही काही डाऊट असतील तर तुम्ही मला तिथे विचारू शकता. ठीक आहे, तर आय थिंक सर्वांना क्लिअर आहे. ओके, संजय कुमार गायकवाड येस, ज्योत्स्ना गायकवाड येस. ओके, चला
तर या सर्व सूचनेसह आज आपण इथं थांबू. ठीक आहे, सर्वांचे धन्यवाद. बाकी उद्या ठीक 11 वाजता परत आपलं लेक्चर चालू होणार आहे. क्लिअर? जर आम्हाला सेशन आवडलं असेल तर बाकी तुमचे सर्व जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांसोबत हे शेअर करा. या सर्व सूचनेसोबत आपण इथे थांबू. धन्यवाद सर मित्रांनो.